फडणवीस हे नागपूरमध्ये विमानतळावर आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। आज ते दिल्लीला सुद्धा रवाना होत आहेत। तर कालच त्यांनी महत्त्वाची भूमिका आणि एक निर्णय हा जाहीर केलेला आहे आणि त्याच नंतर आपण पाहतो घडामोडींना मोठा वेग आलेला आहे, प्रचंड वेग आलेला आहे। काल देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका ही जाहीर केलेली आहे। उपमुख्यमंत्री पदाची जी जबाबदारी आहे त्यापासून मला दूर करा अशी भूमिका काल देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आणि त्यानंतरच घडामोडींना एकंदरीतच मोठा वेग आलेला आहे। सध्याची ही नागपूर विमानतळाची आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहेत। तर कुठेतरी हा निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्ते आपल्याला फडणवीसांना आग्रह करताना दिसून येत आहेत। तर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी घोषणाबाजी सुद्धा कार्यकर्त्यांच्या मार्फत केली जाते आणि या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांना अक्षरशः गरडा घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। फडणवीस सध्या नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहेत। अगदी काहीच वेळात ते दिल्लीला जाणार असल्याची सुद्धा सगळ्या सूत्रांची माहिती आहे। आज घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। कालच देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका मांडली, महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि यानंतरच घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। तर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात अशी सुद्धा शक्यता आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवर सध्या ते नागपूर विमानतळावर आहेत। भाजप कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण पाहतोय भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आणि अधिकची माहिती पराग ढोबळे आपल्याला देतात। पराग, काय एकंदरीत नागपूरचं चित्र? पराग, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सध्या नागपुरात नेमकं काय घडतंय? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र सध्याची आपण नागपुरातली दृश्य पाहतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांना गराडा घातलेला आहे। त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहेत आणि नागपूर विमानतळावर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। जब तक है दम लढते रहेंगे हम असा आशय या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच बॅनरवर नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी आणि बावनकुळे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि सध्या फडणवीस हे नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहेत। आज ते दिल्लीला सुद्धा रवाना होणार आहेत आणि सध्या आपण पाहतोय नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ प्रचंड गर्दी केली आहे।